नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ मुंगे, राज्यशास्त्र विभाग, निर्मल क्रीडा समाज प्रबोधन ट्रस्ट द्वारा संचलित कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय बदलापूर या महाविद्यालयाच्या ऑनलाईन तासिकामध्ये BA तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता आपण जे तासिका ऑनलाईन ठेवलेला आहोत त्यामध्ये 5व्या सेमिस्टरनुसार जे प्रथम राजकीय विचारवंत आहे प्लेटो, या प्लेटोच्या राजकीय विचारांचा अभ्यास आपण करत आहोत. प्लेटो हा जो एक राजकीय विचारवंत आहे, या राजकीय विचारवंताच्या एकूण ग्रंथांचा परिचयाचा आढावा कालच्या तासिकामध्ये आपण घेतलेला आहे. त्यासोबतच प्लेटोच्या न्यायविषयक संकल्पनेचा विचार आपण कालच्या तासामध्ये करत होतो. प्लेटोचा न्यायविषयक सिद्धांत अभ्यासत असताना प्लेटोने हा न्यायविषयक सिद्धांत कोणत्या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे? प्लेटोचा हा न्यायविषयक सिद्धांत प्लेटो कोणत्या स्वरूपात स्पष्ट केलेला आहे? प्लेटोचा न्यायविषयक सिद्धांत हा राज्याच्या उपलब्धतेकरिता कसा महत्त्वपूर्ण आहे याचा आढावा काल घेत होतो. आणि त्या पद्धतीने प्लेटोने जी न्याय संकल्पना सांगितलेली आहे ती न्याय संकल्पना इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये, म्हणजेच आज 2500 वर्षापूर्वी प्लेटोने जी न्याय संकल्पना सांगितलेली आहे त्या न्याय संकल्पनेचा विचार आपण कालच्या तासिकेमध्ये करत होतो. खऱ्या अर्थाने प्लेटो जो न्याय सांगितलेला आहे हा न्याय प्लेटोच्या रिपब्लिक या ग्रंथामध्ये प्लेटोने न्यायविषयक सिद्धांत सांगितलेला आहे. प्लेटोचा रिपब्लिक हा ग्रंथ जो आहे हा न्यायाशी केंद्रीभूत आहे, न्याय या संकल्पनेशी केंद्रभूत आहे. हा न्याय प्लेटो सांगत असताना जी प्लेटोने न्याय संकल्पना सांगितलेली आहे त्या न्याय संकल्पनेचा आढावा रिपब्लिक या ग्रंथात करत असताना प्लेटो न्याय का सांगतो, प्लेटोला न्यायविषयक विचार का स्पष्ट करावे वाटतात आणि प्लेटोने असे विचार स्पष्ट करण्याचं मुख्य कारण काय, या घटकांचा आपण या प्लेटोच्या न्यायविषयक सिद्धांतात आपण विचार करणार आहोत. खऱ्या अर्थाने इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये प्लेटो हा राजकीय विचारवंत आपली संकल्पना स्पष्ट करतो. ज्यावेळी प्लेटो रिपब्लिक या ग्रंथामध्ये न्याय ही संकल्पना सांगतो तर त्यावेळी आपल्याला स्पष्टपणे जाणवतं की मनुष्य हा एक प्रकारे समाजामध्ये सुव्यवस्थित जीवन जगत होता. या सुव्यवस्थित जीवनामध्ये प्लेटो जे न्याय सांगितलेला आहे हे न्याय सांगत असताना मनुष्य जे सुव्यवस्थित जीवन जगत होता या सुव्यवस्थित जीवनातून एक प्रकारे प्लेटो न्यायाची मागणी करतो. परंतु हे सुव्यवस्थित जीवन जगत असताना मनुष्याची जी प्रगती आहे, मनुष्याने एक प्रकारे या मानवी समूहातून राज्यामध्ये पदार्पण केलेलं आहे. म्हणजेच प्लेटो जे न्याय सांगतो हे न्याय एक आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी सांगतो. आणि आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी प्लेटो जी संकल्पना सांगतो तर मानवी जीवनाचा प्रवास हा एक प्रकारे जे सुसंघटित राज्य निर्माण झालेला आहे या सुसंघटित राज्यासाठी जे प्लेटो न्याय सांगतो त्या सुसंघटित राज्याला आदर्श राज्य निर्माण करण्याचा प्लेटोचा प्रयत्न आहे. म्हणजेच प्लेटो आदर्श राज्य कसा असावं हे सांगत असताना त्यांनी आपल्या ग्रंथातील पहिल्याच भागामध्ये न्यायविषयक संकल्पना सांगितलेली आहे. मग प्लेटो आपली न्यायविषयक संकल्पना सांगत असताना रिपब्लिक ग्रंथातील पहिल्या भागामध्ये
जे न्याय सांगतात हे न्याय सांगण्याचं मुख्य कारण काय? तर हे सांगत असताना मी कालच्या तासिकेमध्ये सांगितलं की प्लेटोचे संपूर्ण ग्रंथ हे वाद संवाद स्वरूपात लिहिलेले आहेत, नाटकीय स्वरूपात लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर हे जे लिहिलेले आहेत हे वाद संवाद परंपरेत जरी लिहिले असतील, नाटकीय परंपरेत लिहिलेले जरी असतील, तर याला आधार हा राजकीय विचारांचा आहे. आणि हे राजकीय विचार प्लेटो आपल्या रिपब्लिक ग्रंथामध्ये स्पष्ट करत असताना प्लेटो हा पूर्णतः मुख्य पात्र या नाटकामध्ये वादसंवादामध्ये सॉक्रेटिस हे ठेवतात. आणि सॉक्रेटिस ठेवत असताना या सॉक्रेटिसला मुख्य पात्र देतात आणि मुख्य पात्र देऊन या नाटकामध्ये या वादसंवादामध्ये एक प्रकारे विचारांची परंपरा जी उदयास आलेली आहे ही विचारांची परंपरा सादर करतात. आणि मित्रहो, ही विचारांची परंपरा सादर करत असताना प्लेटोने त्या काळामध्ये इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये तो सांगतो की अथेन्सचं नगरराज्य हे चांगल्या नगरराज्य होतं, परंतु या चांगल्या नगरराज्याला आदर्श राज्य बनवण्यासाठी त्यांनी हे नाटक स्वरूपात रिपब्लिक ग्रंथ लिहिलेला आहे. आणि रिपब्लिक ग्रंथामध्ये लिहित असताना त्यांनी या नाटकातील प्रवेशामध्येच त्या ठिकाणी ते वर्णन केलेले आहे की त्या अथेन्समध्ये ग्रीक नगरराज्यामध्ये असा एक महोत्सव असतो, ज्या पद्धतीने आपल्या भारतामध्ये नवरात्र महोत्सव असतो त्याच पद्धतीने त्या ठिकाणी अथेन्सची देवी आहे आणि या देवीचा उत्सव हा साजरा केला जातो. आणि हा उत्सव साजरा करत असताना त्या ठिकाणी सेफिलस हा एक नाटकाचा पात्र आहे. आणि सेफिलस हा या देवीच्या उत्सवासाठी जे व्यक्ती येतात असे समुदायाने बसलेले असतात. आणि त्या समुदायाने बसल्यानंतर सेफिलस म्हणतो की आपण या ठिकाणी विचार स्पष्ट करत असताना तो म्हणतो की आपण जे जीवन जगत आहोत हे जीवन जगत असताना तो देवीला महत्व देतो. आणि देवीला महत्व देऊन तो आपले विचार सांगत असताना तो म्हणतो की आपल्याला न्याय हा मिळाला पाहिजे. न्याय कसा मिळाला पाहिजे तर हे सांगत असताना सेफिलस पारंपरिक स्वरूपाचा न्याय सांगतो. सेफिलस हा विचारवंत पारंपरिक न्याय सांगतो. म्हणजे पारंपरिक न्याय म्हणजे काय? तो न्याय सांगत असताना म्हणतो की न्याय कसा द्यावा. पहा, मनुष्य जीवन जगलेला आहे. जीवन जगत असताना मानवी समूह निर्माण झालेला आहे. समूह निर्माण झाल्यानंतर तो सुसंघटित असं चांगलं जीवन जगत आहे. जीवन जगत असताना या राज्यामध्ये तो अतिशय उत्तम दर्जाचं जीवन जगत आहे. जगत असताना यामध्ये मनुष्यामध्ये जे द्वंद्व होतात, वाद होतात, भीतीचं वातावरण तयार होतं, भयाचं वातावरण तयार होतं, संघर्षात्मक परिस्थिती निर्माण होते. आणि संघर्षात्मक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तेव्हा प्लेटोची न्यायाची संकल्पना उदयास येते. म्हणजे प्लेटो जे न्याय सांगतो हा न्याय मानवी प्रवृत्तीतून निर्माण झालेला आहे की कशातून निर्माण झालेला आहे हे सांगत असताना तेव्हा पारंपरिक दृष्टिकोनातून न्याय सांगत असताना तो अशा पद्धतीचा न्याय सांगतो की तो म्हणतो मित्राने मित्रत्वाशी संबंध ठेवावेत, शत्रूशी शत्रुत्वाचे संबंध ठेवावे. म्हणजेच अशा पद्धतीचे विचार सोफिलस स्पष्ट करतो. तो म्हणतो की आपण काय केलं पाहिजे की आपण मित्रासोबत मित्रासारखं राहायला पाहिजे, शत्रूशी शत्रुत्वाचे संबंध ठेवावे अशी कन्सेप्ट पहिल्यांदा स्पष्ट कोण करतो? प्लेटो आपल्या ग्रंथात सेफिलस या विचारवंतांचं नाव समोर ठेवून तो पारंपरिक न्याय सांगतो. आणि पारंपरिक न्याय सांगत असताना यावरती मग संवाद सुरू होतात, वाद सुरू होतात. आणि वाद सुरू होत असताना
त्या ठिकाणी देवीचा उत्सव चालू असतो आणि देवीचा उत्सव चालू असताना काही लोक बसलेले असतात, वरिष्ठ लोक बसलेले असतात आणि वरिष्ठ लोक बसून चर्चा करतात की हा न्याय कसा असावा. तो म्हणतो की न्याय, मला तर न्याय असं वाटतं की आपला मित्र जो आहे ना त्या मित्रासोबत मित्राचे संबंध ठेवू आपण, त्याच्यानंतर जो शत्रू आहे ना त्याला शत्रू सारखंच वागायचं आणि अशा पद्धतीचे विचार स्पष्ट करून तेवढ्यामध्ये सेफिनासचा मुलगा पोलिमार्कस हा प्रवेश करतो आणि पोलिमार्कस प्रवेश केल्यानंतर सोफिनस हा आपल्या कामानिमित्त त्या बैठकीतून उठून जातो आणि बैठकीतून उठून गेल्यानंतर त्या बैठकीचं नियोजन पोलिमार्कस आणि सॉक्रेटिस यांच्यामध्ये सुरू होतं आणि सुरू होत असताना ज्या पद्धतीने मित्रासोबत संबंध असावे त्या पद्धतीने दुसरा घटक सांगतो की शत्रूचे शत्रुत्वाशी संबंध असावेत. म्हणजेच अशा पद्धतीचा न्याय हा पारंपरिक स्वरूपाचा न्याय सेफिनस आणि पोलिमार्कस यांच्या मुखातून सांगत असताना एक प्रकारे तो सिद्धांत स्पष्ट करतो आणि हे सिद्धांत स्पष्ट केल्यानंतर दुसरा सिद्धांत सांगतो तो म्हणजे एक प्रकारे थ्रेसिमेकसचा क्रांतिकारी सिद्धांत. ज्या पद्धतीने सेफिनस आणि पोलिमार्कस यांनी पारंपरिक न्याय सिद्धांत सांगितला त्याच पद्धतीने थ्रेसिमेकसने क्रांतिकारी सिद्धांत सांगितलेला आहे. मग त्या बैठकीमध्ये जेव्हा पोलिमार्कस येतो, पोलिमार्कस म्हणतो की एक प्रकारे मित्राशी ज्या प्रकारे सिद्धांत सांगतो की शत्रूचे शत्रुत्वाशी संबंध असावे त्याच पद्धतीने थ्रेसिमेकस येतो आणि थ्रेसिमेकस बैठकीमध्ये आल्यानंतर तो आपले विचार सांगत असताना तो म्हणतो की एक प्रकारे जे न्याय आहे हा न्याय सांगत असताना स्वावलंबाचे हित हे रक्षण करण्यासाठी असते. म्हणजेच एखाद्या गटाचं रक्षण करणं हे मुख्य उद्देश समोर ठेवून हा न्याय सिद्धांत सांगतो. म्हणजेच बलवानांचे हित साधण्यासाठी थ्रेसिमेकस क्रांतिकारी सिद्धांत सांगतो. बलवानाचे हित म्हणजे काय? तो म्हणतो की एक प्रकारे न्याय हा अन्यायापेक्षा जड असतो आणि तो म्हणतो की न्याय हा अन्यायापेक्षा हितकारक असतो. मग अन्यायापेक्षा कसा हितकारक असतो तर हे सांगत असताना थ्रेसिमेकसच्या सिद्धांताचं खंडन करतो आणि खंडन करत असताना त्याने प्लेटोने या सुद्धा सिद्धांताचं खंडन केलेलं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने पारंपरिक न्याय सांगितलेला आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्या विचारवंताने थ्रेसिमेकसने क्रांतिकारी सिद्धांत सांगितलेला आहे. आणि क्रांतिकारी सिद्धांत म्हणजे काय? ज्याची शक्ती बळ जास्त आहे त्याचं राज्य निर्माण होणार. मग हे सिद्धांत सांगत असताना जो शक्तिशाली वर्ग आहे तो आपल्या बळाचा वापर करेल आणि राज्यामध्ये आपला न्याय निर्माण करेल अशा पद्धतीची टीका प्लेटो करतो. परंतु हे सांगत असताना तो या सिद्धांतामध्ये वास्तविक दृष्ट्या हा सिद्धांत स्पष्ट करत असताना हा सिद्धांत लागू करण्याचा प्रयत्न थ्रेसिमेकस सांगतो. परंतु या सिद्धांताला प्लेटोने सॉक्रेटिसच्या मुखातून याला विरोध केलेला आहे. त्याच्यानंतर ग्लॉकॉन हा विचारवंत ग्लॉकॉनचा व्यवहारवादी सिद्धांत, ग्लॉकॉनने जो सिद्धांत सांगितलेला आहे तो व्यावहारिक दृष्टिकोनातून सांगितलेला आहे. म्हणजेच दुर्बलांचे रक्षण करण्यासाठी निर्माण झालेली न्याय म्हणजेच एक प्रकारे तो न्याय आहे. दुर्बलांचे हित लक्षात ठेवून जो व्यक्ती न्याय सांगतो त्या हितांचं संरक्षण करण्यासाठी एक प्रकारे तो न्यायाची भूमिका सांगतो. अशा पद्धतीने तीन घटक जे सांगितलेले आहेत, एक पारंपरिक न्याय, दुसरा क्रांतिकारी न्याय आणि तिसरा व्यावहारिक न्याय, या तिन्ही सिद्धांतांचे खंडन
प्लेटो आपल्या या विचारामधून रिपब्लिक या ग्रंथातून करत असताना तो अशा पद्धतीने स्पष्ट करतो की तो स्पष्ट करत असताना पहिल्या पारंपरिक न्यायाचा तो खंडन करतो. तो म्हणतो की आपण जे न्याय सांगत आहे, प्लेटोचा जो न्याय आहे, या प्लेटोच्या न्यायामध्ये प्लेटोने पूर्ण हे जे राज्य आहे या राज्याला केंद्रभूत धरून त्याने न्याय सांगितलेला आहे. तो न्याय सांगत असताना आपल्या न्यायामध्ये तो ना पारंपरिक स्वरूपाच्या न्यायाचं समर्थन करतो, ना क्रांतिकारी न्यायाचं समर्थन करतो, ना व्यवहारवादी न्यायाचं समर्थन करतो. तर तो समर्थन करत असताना, न्याय सांगत असताना त्याने आपल्या सद्गुणातूनच न्याय सांगितलेला आहे. मग तो न्याय कसा सांगतो? तो म्हणतो हे न्याय सांगत असताना तो एक प्रकारे आपल्या न्यायामध्ये जे सांगितलेलं आहे, हे न्याय सांगत असताना त्याने आपले विचार जे स्पष्ट करत आहे, या विचारामध्ये प्लेटोने आपल्या ग्रंथातून आदर्श राज्य निर्माण करावे आणि हे आदर्श राज्य निर्माण करत असताना या समाजाला तो 3 वर्गामध्ये विभागतो. पहिला वासना, दुसरा साहस आणि तिसरा बुद्धी. ही विभागणी जी प्लेटो केलेली आहे, ही विभागणी मानसशास्त्रीय दृष्टिकोनाचा आधार घेऊन विभागणी केलेली आहे. म्हणजेच प्लेटो एक जे राज्य निर्माण झालेलं आहे, हे राज्य अथेन्स मधलं चांगलं राज्य आहे, परंतु या राज्याला आदर्श राज्य बनवण्यासाठी त्यांनी या समाजाचे 3 वर्गामध्ये रूपांतर केलेले आहे. 3 वर्ग कोणते? वासना, साहस, बुद्धी. आणि या 3 वर्गामध्ये रूपांतर करत असताना तो म्हणतो की या देशातील, या राज्यातील जो वर्ग आहे सर्वात जास्त हा उत्पादन करणारा वर्ग आहे. आणि उत्पादन करणारा वर्ग जेव्हा निर्माण होतो तर त्यांनी आपल्या गरजा, आपल्या भूमिका ह्या तितक्या वर्गापुरत्याच निर्माण केल्या पाहिजेत. तो दुसऱ्या वर्गामध्ये प्रवेश करू नये. जसं साहस वर्ग आहे, जसं बुद्धी वर्ग आहे, त्याच पद्धतीने साहस म्हणजे सैनिकी वर्ग. हा सैनिकी वर्ग सांगत असताना प्लेटोने जे खंडक विचार स्पष्ट केलेले आहेत, तो म्हणतो की पारंपरिक न्याय किंवा क्रांतिकारी न्याय आणि व्यावहारिक न्याय यापेक्षा त्यांनी या 3 वर्गांचं वितरण, 3 वर्गांच्या भूमिका सांगत असताना प्रत्येकाने प्रत्येकाचं कार्य करावं, कोणीही कोणामध्ये हस्तक्षेप करता कामा नये. म्हणजेच प्लेटोने सांगितलेलं आहे की या वर्गांचं हित लक्षात घेऊन वासना, साहस, बुद्धी या प्रत्येक वर्गाने कोणीही कुणाच्या वर्गामध्ये प्रवेश करू नये. आणि प्रवेश केला तर ते काय होईल? अन्याय होईल. आणि हे अन्याय दूर करण्यासाठी प्लेटोने एक प्रकारे 3 वर्गांचं वर्गीकरण करतो. पण हे करत असताना प्लेटोने हे काल्पनिक स्वरूपातून विचार स्पष्ट केलेले आहेत, आदर्शात्मक स्वरूपातून विचार स्पष्ट केलेले आहेत. आणि हे आदर्शात्मक काल्पनिक स्वरूपाचे विचार लिपवर्लिक ग्रंथामध्ये मांडतो. आणि अशा पद्धतीने हे जर 3 वर्ग तिन्ही पद्धतीने जर जगले तर आदर्श न्याय निर्माण होऊ शकतो. अशा स्वरूपाची कल्पना प्लेटोने स्पष्ट केलेली आहे. या सिद्धांताचा मुख्य उद्देश प्लेटोने जो सांगितलेला आहे, या सिद्धांतामधून न्याय निर्माण करत असताना राज्याला एक सुसंघटित आणि सुव्यवस्थित राज्याला आधार प्राप्त व्हावा म्हणून प्लेटोने हा न्यायविषयक सिद्धांत सांगितलेला आहे. परंतु हे न्याय सांगत असताना प्लेटोने आदर्श राज्य कसं निर्माण होईल हा उद्देश समोर ठेवलेला आहे. परंतु आदर्श राज्य कसं निर्माण होईल तेव्हा म्हणतो की जेव्हा व्यक्ती जन्मास येतो, व्यक्ती जन्मास येतो, तो जन्मास आलेला व्यक्ती एक प्रकारे ना समूहाचा विचार करतो, ना राज्याचा विचार करतो, ना तो व्यक्तींचा विचार करतो. तो जन्मास आल्यानंतर तो आपल्या आत्म्याचा विचार करतो आणि तो आपल्या आत्म्याला समोर ठेवून प्रत्येकासोबत संबंध निर्माण करतो. मग हे संबंध निर्माण करत असताना या संबंधामध्ये नैतिक मूल्याला अत्याधिक महत्व प्लेटोने न्यायविषयक संकल्पनेमध्ये दिलेलं आहे. म्हणजे प्लेटोची न्यायविषयक संकल्पना आत्म्याशी संबंधित आहे आणि आत्म्याशी जे विचार आहेत ते नैतिक स्वरूपाचे आहेत. आणि ह्या नैतिक स्वरूपाला फोस्टर हे विचारवंत म्हणतात की प्लेटोचा हा न्याय आहे. काय आहे? न्याय आहे. म्हणजेच
तो म्हणतो की व्यक्तीचा जो आत्मा आहे हा आत्मा कधीच खोटा बनत नाही. हा आत्मा दुसऱ्या व्यक्तीबद्दल द्वेष निर्माण करू शकत नाही. आणि हे जर निर्माण होत असतील तर एक प्रकारे आपल्या राज्यामध्ये अन्याय निर्माण होईल, आपल्या राज्यामध्ये द्वंद्व निर्माण होईल, आपलं राज्य धोक्यात येईल. आणि हे धोक्यात येऊ नये म्हणून प्लेटोने न्याय सांगत असताना त्याने आपल्या या तिन्ही विचारांचं खंडन करत असताना त्याने पारंपरिक न्यायाला विरोध करतो. पारंपरिक न्यायामध्ये जे दोष आहेत तो समोर आणतो. तो म्हणतो की आपण एका दैवी शक्तीला किंवा धर्माला आधार मांडून न्याय सांगू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी धर्म, देव किंवा आध्यात्मिक विचार याला बळी न पडता प्लेटोने आपले न्यायविषयक विचार सांगितलेले आहेत. त्याच पद्धतीने जेव्हा क्रांतिकारी सिद्धांत हा थ्रेसिमेकस सांगतो तर या क्रांतिकारी सिद्धांताचं खंडन करत असताना प्लेटो म्हणतो की न्याय निर्माण करत असताना प्रथमतः तो म्हणतो की दुष्ट विचार तेव्हाच निर्माण होतात जेव्हा तो अन्याय होतो. तो म्हणतो की नाही, व्यक्तीच्या मनामध्ये पहिल्यांदा चांगले विचार येतात. आणि प्लेटो हे सांगत असताना आपल्या रिपब्लिक ग्रंथामध्ये त्यांनी दोन उदाहरण दिलेले आहेत. पहिलं उदाहरण दिलेलं आहे की क्रांतिकारी विचार सांगत असताना तो एक छान उदाहरण दिलेलं आहे. पहिलं उदाहरण आहे की डॉक्टर, आणि हा डॉक्टर जेव्हा आपल्या दवाखान्यामध्ये पेशंट तपासतो, दवाखान्यात पेशंट तपासत असताना तो व्यक्तीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो. तो व्यक्तीतील आजार जे आहे, रोग जो आहे तो संपुष्टात आणतो. हे रोग संपुष्टात आणत असताना त्याने जे उपचार करतो हे निरपक्ष पद्धतीने करतो. त्याच पद्धतीने दुसरं उदाहरण देत असताना प्लेटो सांगतो की एक शिक्षक विद्यार्थ्याला शिकवत असताना विद्यार्थ्याचं उज्ज्वल भविष्य निर्माण झालं पाहिजे. आणि उज्ज्वल भविष्य राष्ट्रासाठी किंवा राज्यासाठी खूप महत्वाचं आहे. अशा पद्धतीने दोन उदाहरण देतो. या दोन्हींचा मर्म प्लेटो सांगतो की डॉक्टर आणि शिक्षक हे दोघांची उदाहरण देत असताना प्लेटो म्हणतो की डॉक्टर ज्या पद्धतीने रोग निदान करून व्यक्तीला राज्याचा उज्ज्वल विकास घडवण्यासाठी जसा महत्वपूर्ण योगदान देतो त्याच पद्धतीने शिक्षक सुद्धा विद्यार्थ्याचं उज्ज्वल भविष्य बनवून राज्याचं विकास घडवण्यासाठी महत्वाचे योगदान देतो. म्हणजेच ही भूमिका पाडत असताना तो निरपक्ष पद्धतीने काम करीत असतो. आणि अशी निरपक्ष भूमिका जेव्हा पार पाडतो त्याच्यामध्ये द्वंद्व नसतं, त्यांच्यामध्ये द्वेष नसतो, त्यांच्यामध्ये राग नसतो, त्यांच्यामध्ये मत्सर नसतो. अशा पद्धतीची टीका प्लेटोने थ्रेसिमेकस या विचारवंतांच्या विचारावर करत त्यांनी म्हणतात की जोपर्यंत व्यक्ती चांगले विचार करतो तोपर्यंत त्या व्यक्तीच्या विचारातून राज्याचा विकास होत असतो. म्हणजेच राज्याचा विकास होण्यासाठी, राज्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व्यक्तीचं अंतर्मन हे सर्वात महत्वाचं श्रेष्ठ असलं पाहिजे. म्हणजेच त्याचं मन असं म्हणलं पाहिजे की मी हे करत आहे हे माझं आहे. म्हणजेच प्लेटोने एक प्रकारे न्याय निर्माण करण्यासाठी व्यक्तीला, समुदायाला हे न्याय निर्माण करण्यासाठी तो म्हणतो की आपण जे राज्य निर्माण करणार आहोत तर राज्यामध्ये न्याय निर्माण करत आहोत. तर हे न्याय निर्माण करत असताना प्रत्येक व्यक्तीचे एक आद्य कर्तव्य आहे की मी जे करत आहे हे मी एक सर्वात श्रेष्ठ काम करत आहे. आणि हे करत असताना माझ्या मनामध्ये एक सुद्धा वाईट विचार आला नाही पाहिजे. आणि अशी सुरुवात तो आपल्या आत्म्यातून करतो. म्हणजेच कशातून करतो? आत्म्यातून करतो. ह्या आत्म्याला तो कधीच खोटं बोलू शकत नाही. आणि अशा स्वरूपाचे विचार प्लेटोने न्यायविषयक सिद्धांतामध्ये सांगितलेले आहे. आणि व्यवहारामध्ये सुद्धा अशीच टीका करत त्यांनी या पारंपरिक, त्याच्यानंतर क्रांतिकारी आणि व्यवहारवादी तिन्ही दृष्टिकोनाचा विरोध करत त्यांनी एक प्रकारे न्याय संकल्पना सांगितलेली आहे. अशा पद्धतीची न्याय संकल्पना प्लेटोने जरी सांगितली असली तर या सिद्धांतामध्ये अनेक स्वरूपाचे दोष सुद्धा असलेले दिसून येतात. मित्रहो, हा एक राजकीय विचारवंत आहे. प्लेटो हा एक राजकीय विचारवंत आहे. आणि हा जेव्हा न्यायविषयक सिद्धांत सांगतो तर हे न्यायविषयक सिद्धांत सांगत असताना
2500 वर्षापूर्वी विशिष्ट काळात तो ते विचार सांगितलेला आहे. आणि सांगत असताना प्लेटो ही कल्पना केलेली आहे. प्लेटो कल्पना करत असताना प्लेटोने एक प्रकारे एक राज्य समोर ठेवलेलं आहे. अथेन्स नगर राज्य हे चांगलं नगर राज्य होतं आणि या चांगल्या नगर राज्याला एक आदर्श बनवण्यासाठी त्यांनी न्याय सांगितलेला आहे. या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने मानवी समूह जीवन जगत होते, मानवी समूहामध्ये सहकार्य होतं, समन्वय होतं, शांतता होती, परंतु यासोबतच द्वंद्व सुद्धा होतं, भ्रष्टाचार सुद्धा होता, कर न भरणं, त्याच्यानंतर यांच्यामध्ये वाद लागू लागले, भांडणे होऊ लागली. आणि प्लेटोने अशी कल्पना केली आहे की पहिला पारंपरिक न्याय सांगितलेला आहे. पारंपरिक न्याय म्हणजे प्लेटो म्हणतो की पहिल्यांदा देवधर्म यांच्यावरती विश्वास ठेवत आलो, त्याच्यानंतर व्यक्तीमध्ये शक्ती ही प्रवेश केलेली आहे आणि व्यक्ती बुद्धीच्या आधारापेक्षा शक्तीच्या आधारावर राज्य निर्माण करत गेला आणि तो अन्यायी स्वरूपातून कशा पद्धतीने राज्य निर्माण केला हे सुद्धा प्लेटोने सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा मुद्दा सांगितलेला आहे की व्यवहारामध्ये व्यवहार करत असताना ज्या पद्धतीने व्यवहार करतात, तर व्यवहार करत असताना अनेक लोक जीवन जगतात. जीवन जगत असताना या जीवनामध्ये कर भरतात, पण कर भरत असताना काही लोक हे कमीच कर भरतात. मग जे कर लपवतात हे सुद्धा अन्याय आहे असं प्लेटो म्हणतो. रिपब्लिक ग्रंथामध्ये प्लेटो म्हणतो की सगळ्यांना समान कर लावलेला आहे, परंतु कर भरत असताना काही लोक कर लपवण्याचा प्रयत्न करतात, हा सुद्धा अन्याय आहे. त्याच्या पद्धतीने आणि याच्या पुढे प्लेटो जातो. याच्या पुढे प्लेटो जात असताना म्हणतो की व्यवहारवादी सिद्धांतामध्ये तो म्हणतो की जेव्हा एखादा व्यक्ती एखादी गोष्ट करण्यासाठी नकार देतो तो अन्याय आहे. एखादी गोष्ट करत असताना ते न स्वीकारणे हे सुद्धा अन्याय आहे. हे करत असताना त्याच्या पुढे प्लेटो म्हणतो की राज्य जे निर्माण झालेलं आहे या राज्यामध्ये आपण जे जीवन जगत आहोत, हे जीवन जगत असताना या राज्यामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे समूह राहतात आणि एखादा छोटा समूह मोठ्या समूहावरती आक्रमण करत नाही, परंतु मोठा समूह छोट्या समूहावर आक्रमण करतो आणि या छोट्या समूहाला एक प्रकारे कमकुवत बनवत असतो. ही जी दुष्ट वृत्ती आहे हे सुद्धा आली आहे. परंतु जेव्हा एखादा राजा हा परकीय राज्यावर आक्रमण करतो आणि परकीय राज्यावर आक्रमण केल्यानंतर तो ते राज्य काबीज करतो, तर त्याला काय म्हणतो आपण? नरेश म्हणतो. काय म्हणतो? नरेश म्हणतो. आणि हा राजा एक प्रकारे अशा पद्धतीचं राज्य जिंकला, मग हे अन्याय नाही का? याला न्याय म्हणता येईल का? अशा प्रकारचे प्रश्न प्लेटो विचारतो आणि या प्लेटोच्या प्रश्नातून नवीन न्याय निर्माण करण्याचा प्रयत्न प्लेटो करतो. अशा अनेक विचार प्लेटो केलेला आहे, परंतु या विचारांचं समर्थन करून जे प्लेटो संकल्पना सांगतो ही प्लेटोची संकल्पना एक प्रकारे अनेक विचारवंत या प्लेटोच्या न्याय संकल्पनेवरती टीका करतात. मग याच्यामध्ये पहिला विचारवंत आहे बार्कर. बार्कर म्हणतात की प्लेटोचा न्याय हा 3 वर्गामध्ये निर्माण होऊ शकत नाही. 3 वर्गात निर्माण होऊ शकत नाही. आता मला सांगा की एक राज्य आहे, या राज्यामध्ये 3 वर्ग निर्माण कसे होतील? आता पहा, तो म्हणतो एक उत्पादक वर्ग आहे, एक सैनिक वर्ग आहे आणि एक शासक वर्ग आहे. तो म्हणतो असं राज्य निर्माण होईल कसं? 4था वर्ग सुद्धा राहू शकतो, 5वा वर्ग सुद्धा राहू शकतो किंवा विविध वर्ग राहू शकतात. हा प्लेटोचा न्याय समाजामध्ये निर्माण होऊ शकत नाही. अशा प्रकारची बार्कर यांनी टीका केलेली आहे. त्याच पद्धतीने साबाईन यांनी सुद्धा प्लेटोच्या या सिद्धांतावर टीका केली आहे. कारण साबाईन म्हणतो की प्लेटो हा कल्पनेतून विचार सांगितलेला आहे, वास्तवामध्ये असं राज्य निर्माण होऊ शकत नाही आणि अशा राज्याची कल्पना आज सुद्धा आपण करू शकत नाही. अशा स्वरूपाची टीका साबाईन बार्कर हे विचारवंत करतात. आणि खऱ्या अर्थाने प्लेटोने जे न्याय सांगितलेला आहे हा न्याय जर प्लेटोच्या या वर्गांनुसार जर न्याय भेटला
तर हा एक प्रकारे टीकेला सामोर जातो. परंतु प्लेटोचा न्याय सांगत असताना प्लेटोने जे आत्म्याला महत्व दिलेलं आहे आणि आत्म्याला महत्व देऊन तो आदर्श राज्य एक घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आदर्श राज्य निर्माण करत असताना तो प्रत्येक व्यक्तीला म्हणतो की समूहासोबत, व्यक्तीसोबत आणि राज्यासोबत संबंध साधत असताना त्याने व्यक्तीचे स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावे, इतरांवरती अन्याय करू नये, हे जे विचार सांगतो हे प्लेटोचे विचार अतिशय महत्वाचे आहेत. आणि या विचारानुसारच प्लेटो नवीन संकल्पना सांगतो. या संकल्पनेत तो आणखी समर्थन करतो की व्यक्तीचं कर्तव्य आहे की राज्याला आदर्श राज्य बनवणं. म्हणजेच तो या न्यायात कर्तव्याची बाजू सुद्धा सांगतो. अशा या कर्तव्याची बाजू सांगत असताना प्लेटोने जो कर्तव्य सांगितलेला आहे हे कर्तव्य पार पाडण्यासाठी व्यक्तीला परिवृत्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी सुद्धा अनेक विचारवंत, ज्यामध्ये सामायिक असतील, बारकर असतील, हे विचारवंत प्लेटोच्या या न्यायव्यवस्थेला विरोध केलेले आहे. खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे वर्ण किंवा वर्ग राज्यामध्ये निर्माण होऊ शकत नाही. परंतु प्लेटो ही कल्पना करून न्याय सांगितलेला आहे. म्हणून प्लेटोच्या न्यायविषयक सिद्धांताला या वर्ग आणि वर्णानुसार जर विचार केला तर टीका होऊ शकते. पण या टीकेच्या पलीकडे जेव्हा न्याय मागतो तेव्हा न्याय मागत असताना प्लेटोचा न्याय हा एक प्रकारे आज सुद्धा अतिशय महत्वपूर्ण समजला जातो. आणि अशा न्यायविषयक सिद्धांताची गरज नितांत आहे. म्हणून प्लेटोचा न्यायविषयक सिद्धांत BA तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता ठेवण्यात आलेला आहे. म्हणून हा सिद्धांत अभ्यासणं गरजेचं आहे.